अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा येथे परंपरेनुसार हनुमान जयंतीनिमित्त सदाशिव महाराज यांनी 11 बंड्या ओढण्याचा सोहळा पार पडला। मंगरुळ चव्हाळा येथे हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसाद व 11 बंड्या ओढण्याचे आयोजन करण्यात आले होते। ते पूर्णपणे पार पडलेल्या उत्सवात गावातील नागरिक तसेच परिसरातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला व कार्यक्रमाला तोबा गर्दी उसळली होती। सदाशिव महाराज हे नेहमीप्रमाणे 11 बंड्या ओढतात। सदाशिव महाराज यांचे मूळ नाव सदाशिव खंडारे आहे। ते आपल्या मुलीच्या घरी अनेक वर्षांपासून वास्तव्याला आहेत। खंडारे महाराज यांचे वय 65 वर्ष होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून गावातील गाई म्हशी चारण्याचे काम ते करतात। त्यांनी 2015 मध्ये सर्वप्रथम 7 बंड्या ओढल्या होत्या। या सोहळ्यापुरती सदाशिव महाराज भाविकांनी वाद्य वृद्धांसह गावातून फेरी काढण्यात येते। त्यानंतर महाराज हे हनुमान मंदिरात जाऊन नतमस्तक होतात। एकांतात काही वेळा मौन धारण करतात। नंतर महिला त्यांचे पूजन करतात। त्यानंतर महाराजांनी एकत्र जोडलेल्या 11 बंड्यांची फेरी घेतली जाते। महाराजांच्या कमरेला एक प्रकारचा आकडा बांधला जातो। कमरेला लावल्यानंतर बजरंग बली की जय च्या घोषात सदाशिव महाराज अर्धा किलोमीटर अंतर पार पाडतात। या आग्रही भांड्यात लहान लहान मुलं बसतात। या सोहळ्याला भाविकांची मार्ग दुतर्फा भरगच्च उपस्थिती होती। या कार्यक्रमात संतोष पिंपळकर, राजू चव्हाडे, देवानंद सोनवणे, सुधीर काकडे, नरेश शिंदे, सुभाष खंडारे यांनी आयोजनाकरिता सहकार्य केले। विसेन न्यूज करिता नांदगाव खंडेश्वर येथून विनेश बेलशरे यांचा वृत्तांत।